सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अमृताने पहिल्यांदा मोनिकाच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला असतो. आत्तापर्यंत शांत राहणारी अमृता अचानकपणे मोनिकाला का बरं बोलते? तर इथे ओवीवरती सतत रागवणाऱ्या आणि सतत चिडणाऱ्या मोनिकाला थोडासा दम हवा असतो आणि तो दम सारंगने दिलेला असतो. जेव्हा अमृता ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये संगीत शिकण्यासाठी घेऊन जाते, ही गोष्ट मोनिकाला कळताच तिने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाने मोनिकाला सांगितलेलं असतं की तुला हवी ती शिक्षा दे, मला यांचं तोंड बघायचं नाही. आणि तेव्हा इथे मोनिकाने अमृताला आणि ओवीला दिवसभर घराच्या बाहेर उन्हातानात बसायला सांगितलेलं असतं आणि तेव्हा ही गोष्ट सारंगला समजते आणि सारंग मोनिकाला तिची लायकी दाखवून देत तिला इथे खडे बोल सुनावतो. आणि पुन्हा जर माझ्या मुलीच्या आणि वहिनीच्या वाट्याला गेलीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, हे सुद्धा सारंगने तिला सांगितलेलं असतं. आणि याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी इथे मोनिका ओवीला त्रास देत असते, अमृताला त्रास देत असते, पण स्वतःचा त्रास सहन करत इथे अमृता जगत असते. पण ओवीला होणारा त्रास तिला बघवत नाही. आणि पहिल्यांदाच येणाऱ्या भागामध्ये अमृताने रणरागिणीचं रूप धारण करत मोनिकाच्या झिंज्या उपटलेल्या असतात. ओवीला त्रास देणाऱ्या मोनिकाला तिने चांगलाच धडा शिकवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सारंगने सुद्धा ओवीला गाणं शिकण्याची परवानगी देत तिला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. तो स्वतः इथे आता तिला गाण्याच्या शिक्षणासाठी इथे स्वरसावली गुरुकुलमध्ये घेऊन जातो आणि तिला मनापासून गाणं शिक असं सांगतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे मोनिका घरामध्ये आपलं वजन आहे हे सातत्याने अमृताला दाखवत असते. अमृताची काही किंमतच नाही आहे असं तिला ट्रीट करत असते. अमृताचा ओवीवरती खूपच जास्त जीव असतो. ती तिच्यावरती स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असते. पण इथे ओवीला प्रत्येक वेळेला मोनिका दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते की तू या घरातली कुणीच नाही आहेस, तुझं काही अस्तित्वच नाही आहे, तू या घरामध्ये फक्त एक आणलेली मुलगी आहेस, असं ती तिला सातत्याने दाखवून देत असते. आणि तसंच काहीसं आता झालेलं असतं. मोनिका जेव्हा तिलोत्तमाला सांगते की तुमची लाडकी अमृता ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये जाते संगीत शिकण्यासाठी, तेव्हा तिलोत्तमाला खूप राग येतो. कारण पहिल्यांदा अमृता ओवीसाठी तिलोत्तमाबरोबर खोटं बोललेली असते. जरी पण खोटं बोललेली नसते तरीसुद्धा तिने सत्य हे लपूनच ठेवलेलं असतं. ते तिलोत्तमाला कळू नये, मोनिकाला कळू नये याची तिने व्यवस्थित काळजी घेतलेली असते. पण शेवटीला मोनिकाची नजर पाखरासारखी असल्यामुळे अमृता आणि ओवी दोघीजणी गुरुकुलमध्ये जात आहेत ही गोष्ट तिला समजते. आणि मग ती वही आणि त्याचबरोबर सत्य हे दोन्हीसुद्धा तिलोत्तमाला सांगते. तिलोत्तमाला सत्य समजल्यानंतर ती खूपच जास्त चिडते. पण या विषयावरती काय बोलावं तिला काहीच कळत नाही. ती फक्त म्हणते की अमृता, मी तर तुला सांगितलं होतं ना आपल्या घरामध्ये पुन्हा गाण्याचा विषय नको म्हणून. ह्या गाण्यामुळे काय काय झालं होतं हे तुला आठवत नाही आहे का? तेव्हा मोनिका म्हणते, आई फक्त बोलू नका, शिक्षा करा, शिक्षा करा अमृता वहिनीला. तुमच्याबरोबर खोटं बोलल्या, त्या फसवलं तुम्हाला, त्यामुळे शिक्षा तर झालीच पाहिजे. पुन्हा कुणीतरी असं वागण्याची हिंमत करायला नको. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, मला तर ह्या दोघींचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. तू एक काम कर मोनिका, तुला जी शिक्षा द्यायची आहे ना तुझ्या परीने ती शिक्षा दे यांना. तेव्हा मोनिकाला खूप आनंद होतो. ती म्हणते, बघितलं अमृताताई, आई काय म्हणाल्या, मला शिक्षा द्यायला सांगितले तुम्हाला. आता तुम्हाला तर माहिती आहे या संधीचं सोनं मी कसं करणार आहे ते. तुम्हाला हीच शिक्षा देणार आहे मी. तुम्हाला 8 दिवस उपाशी ठेवू का दोघींना? नाही, नको नको, एक काम करते, तुम्हाला दोघींना घरातून बाहेरच काढते. आज दिवसभर उन्हातानात तुम्ही दोघीजणी बाहेर बसायचं आणि हीच तुमची शिक्षा असणार आहे. ही शिक्षा एकदा का तुम्ही भोगली की मग तुम्ही पुन्हा गाण्याचं नावसुद्धा तोंडात घेणार नाही. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता लगेचच अमृता घाबरते. ती म्हणते, अरे देवा, ही शिक्षा मी तर भोगेन, पण माझ्या ओवीला त्रास होईल उन्हाचा. तेव्हा अमृता ओवीला घेऊन बाहेर बसलेली असते. तेव्हा अमृताने तिच्या डोक्यावरती आपला पदर दिलेला असतो आणि त्या दोघीजणी बसलेल्या असतात. तेव्हा सारंग तिथे येतो आणि म्हणत असतो
की हे काय अमृता वहिनी ओवी, तुम्ही दोघीजणी बाहेर का बसलात असं? मोनिका म्हणते की जर तुम्ही तुमच्या बाबांना म्हणजे ओवीने तिच्या लाडक्या बाबाला सांगितलं ना की मी तुम्हाला शिक्षा दिली आहे, मी तुम्हाला बाहेर बसवलं आहे, हे जर तुझ्या लाडक्या बाबाला सारंगला कळलं तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा ओवी आपल्या बाबाला काहीच सांगत नसते. अमृतासुद्धा गप्प असते. ती म्हणत असते काही नाही काही नाही, आम्ही सहजच बसलो आहे बाहेर. सारंग म्हणतो बरं चला आता घरामध्ये चला. तेव्हा अमृता म्हणते नाही आम्ही नाही येऊ शकत, थोडा वेळ आम्हाला बसायचं आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो काय झालं वहिनी? ओवी बाळा तुला तुझ्या बाबाची शपथ आहे आणि अमृता वहिनी तुम्हालासुद्धा माझी शपथ आहे, खरं खरं सांगा काय झाले ते, माझ्यापासून काही लपू नका. तेव्हा इथे सारंग आता म्हणतो की जर तुम्ही सत्य नाही सांगितलं ना तर मी अख्खं घर डोक्यावरती घेईन. अमृताचा नाईलाज होतो आणि मग ती सारंगला सगळं खरं खरं सांगते की मी ओवीचं गुरुकुलमध्ये नाव नोंदवलेलं आहे गाणं शिकण्यासाठी आणि ही गोष्ट मोनिकाने तिलोत्तमाला सांगितली आणि मग मोनिकाने आम्हाला शिक्षा दिली बाहेरच बसायचं म्हणून. तेव्हा इथे सारंगला खूप जास्त राग येतो. सारंग येतो आणि म्हणतो मोनिका वहिनी तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला आणि माझ्या वहिनीला घरातून बाहेर बसवायची? अजून माझ्या ओवीचा बाबा जिवंत आहे, मी जिवंत असताना तुम्हाला कुणी अधिकार दिला तिला शिक्षा देण्याचा? तुमचा काय संबंध? तुम्ही माझ्या मुलीला शिक्षा द्यायची नाही, तिचं भलं बुरं मला कळतं, तिला जी काही शिक्षा द्यायचं आहे तिचे लाड करायचे सगळं मी करणार, तुम्ही नाही, तुम्हाला तो अधिकार मी कधी दिलेलाच नाही आहे, कळलं तुम्हाला? यापुढे जर माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा अमृता वहिनीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मुळात तुम्हाला दिलाच कुणी हो? काय तुम्ही त्यांना बाहेर बसवलं? तो माझा प्रश्न आहे, तुमचा नाही. तुम्ही फक्त तुमच्याजवळ देणं घेणं ठेवायचं, आमच्याजवळ नाही, असं सारंगने सडेतोड उत्तर मोनिकाला दिलेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता मोनिकाला या गोष्टीचा राग येतो. तर इथे सारंग आपल्या मुलीला ओवीला रूममध्ये घेऊन जातो आणि अमृतालासुद्धा आराम करायला सांगतो. त्यानंतर इथे ओवीनेच सारंगला सत्य सांगितलं असेल असं मोनिकाला वाटतं. सारंग घरामध्ये नसताना इथे मोनिका ओवीला आता हाताला चटके देत असते. ती म्हणत असते तू सांगितलंस ना तुझ्या बाबाला मी तुला शिक्षा दिली होती, ते तूच सांगितलंस ना. आणि ती अगरबत्तीचे चटके इथे आता ओवीला देत असते. मोनिका हे बघते आणि मोनिकाला खूप राग येतो. सारंगने तिला बोलण्याची हिंमत दिलेली असते. तेव्हा मोनिकाला इथे आता अमृता ओवीपासून लांब करते आणि तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते पुन्हा जर माझ्या ओवीला त्रास दिलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, चल हो बाजूला. मोनिका म्हणते तुझी एवढी हिंमत तुझी? अमृता म्हणते हो केली आहे मी हिंमत, चल आता बाहेर सगळ्यांसमोर सांगते तू काय केलंस ते, माझ्या ओवीला चटके देत होतीस तू, चल माझ्यासोबत. तेव्हा इथे मोनिका म्हणते ए गप्प बस, कुणाला काही सांगायला जाऊ नकोस, कळलं ना? आता तुझं काही खरं नाही आहे. अमृता म्हणते काय करशील गं, काय करशील? मी या घरची मोठी सून आहे, विसरू नको, कळलं ना? तेव्हा जर तू पुन्हा इथे आता ओवीला चटके दिलेस ना तर मी सारंग आणि आई दोघांनासुद्धा सांगेन तू ओवीबरोबर लहानपणापासून कशी वागत आली असते. सांगू का जाऊन? चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून, पुन्हा या खोलीमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, असं अमृता मोनिकाला ठणकावून सांगते आणि मोनिकाला रूममधून ओवीपासून हकलूनच देते. अशा रीतीने प्रेक्षकांनो मोनिकामध्ये आता जी हिंमत आलेली असते ना सगळ्यांना बोलण्याची, अमृताने तिची ती हिंमत ठेचून टाकलेली असते. त्यामुळे इथे आता तिला खूपच जास्त बळ मिळालेलं असतं. ती ओवीसाठी स्टँड घेऊ शकते, तिच्यासाठी ती झटू शकत असते. त्यानंतर इथे सारंग आपल्या ओवीला घेतो आणि म्हणतो ओवी बाळा चल, तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तो म्हणत असतो की चल माझ्याबरोबर, मला तुझं गुरुकुल बघायचं आहे, तुला गाणं शिकायचं आहे ना? ती म्हणते नाही बाबा गाणं नाही शिकायचं आहे. तो म्हणतो बरं बाबा ठीक आहे, गाणं नको शिकू, पण चल मला तुझं गुरुकुल तरी दाखव. तेव्हा इथे ती त्याला बाहेरूनच गुरुकुल दाखवते आणि म्हणते बाबा बघितलंस, छान आहे ना गुरुकुल, आता चल मला घरी घेऊन चल. तेव्हा सारंग म्हणतो आता जरा आतमधून पण दाखव ना गुरुकुल कसं आहे ते. तेव्हा ओवी म्हणते कशाला बाबा? सारंग म्हणतो गप्प बस, चल दाखव मला आतमधून गुरुकुल कसं आहे ते. तेव्हा ओवी त्याला आतमध्ये सुद्धा घेऊन जाते आणि गुरुकुल संपूर्णपणे दाखवते. तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे, गुरुकुल तर खूप छान आहे, म्हणजे इथे गाणं शिकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जा तू आता इथे गुरुकुलमध्ये गाणं शिकायचं. ती म्हणते खरंच बाबा? सारंग म्हणतो हो बाळा, तू इथे गाणं शिकायचं, आता मी तुला गाणं शिकण्यापासून अजिबात अडवणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा तू आता गुरुकुलमध्ये तुझ्या आवडीचं काम करायचं,
ते म्हणजे गाणं शिकायचं. मी तुला गाणं शिकण्याची परवानगी दिलेली आहे असं सारंग इथे आता ओवीला मनापासून म्हणत असतो.